हाय, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं जगण्याच्या चव या चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक पदार्थात आहे आशा आणि प्रत्येक घासात आहे आयुष्यावरचं प्रेम. चला तर आज मी बनवते मटणाचं अळणी. कसं बनवते हे तुम्हाला मी आज दाखवते. तर सर्वप्रथम मी मटण घेतलेलं आहे अर्धा किलो. चांगलं वॉश करून घेतलेलं आहे मी मटण. आता मी मटणाला हळद आणि मीठ हे लावून मॅरिनेट करून ठेवते. तर अळणी हे सगळ्यांसाठी खूप पौष्टिक असं असतं. साध्या मसाल्यात खूप हलकं आणि पचायला सोपं असं हे अळणी आहे. आजारी माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतं. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. चला तर आता आपण अळणीसाठी एक वाटण तयार करूया. तर वाटणासाठी मी घेतले लसूण, अद्रक आणि कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर पण घेतली आहे आणि थोडासा पुदिना घेतला आहे. पाणी ॲड करून मी एक चांगलं बारीक पेस्ट करून घेतली. आता आपण फोडणीसाठी कांदा कट करून घेणार आहोत. कांदा बारीक कट करून घेतला आहे. एकच कांदा घेतला आहे मी. मटण अर्धा किलो आहे माझ्याकडे. आता गॅसवरती आपण पहिला कुकर ठेवूया. कुकरमध्ये मी 2 चमच ऑइल टाकलेलं आहे. ऑइल ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, थोडासा कढीपत्ता, कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत. कांदा आपला फ्राय झाला, हलकासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची जी पेस्ट होती ती चांगली सुगंध येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. आता मी हळद ॲड करते त्याच्यामध्ये. हळद आपण ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते ॲड करून घेणार आहोत. आणि मटण आपण चांगलं सुगंध येईपर्यंत, पाणी सोडेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत, कारण मटण पण स्वतः पाणी सोडतंच. आणि ह्यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड करणार आहे. माझं 1 वर्षाचंच बाळ आहे. मला फर्स्ट टाईम त्याच्यासाठी पण हे अळणी पाणी मी त्याला देणार आहे, म्हणून मी थोडा गरम मसाला ॲड करते. तुम्ही इथे जास्त पण ॲड करू शकता, 2 चमच टाकू शकता. आणि हवं तर तुम्ही जे वाटण केलं होतं आपण अद्रक लसूणचे, त्याच्यामध्ये मिरची पेस्ट करू शकता. जर मिरची टाकली तर थोडंसं तिखट असं टेस्ट येईल आणि छान लागेल. मी ॲड नाही केली कारण माझ्या बाळाला मला द्यायचं आहे. बघा, मटणाने पाणी सोडलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1च ग्लास पाणी ॲड करणार आहे मटण आपलं शिजण्यासाठी, आणि मटण पण त्याच्यात पाणी सोडेलच. असं करून एकजीव करून आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घेणार आहोत मिनिमम. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी जगण्याची चव ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता बघा, मटणाचं अळणी आपलं तयार झालेलं आहे. केवढंसं निघालं आहे. खूप चविष्ट आणि हेल्दी असं हे मटणाचं अळणी तयार झालेलं आहे. मीठ आपण तेव्हाच टाकलं होतं म्हणून मी मीठ परत ॲड नाही केलेलं आहे. आणि मटण पण आपलं मऊसूत शिजलेलं आहे. अशा प्रकारे माझं मटणाचं अळणी तयार झालं आहे. चला